जगातली एक शक्तिशाली आणि रहस्यमय संघटना रॉ म्हणजेच रिसर्च अँड अनालिसिस विंग. रॉ म्हणजे केवळ एखादी संघटना नाही तर भारताचा तिसरा डोळा आहे, जे शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचे मनसुबे वाचतात, कोणालाही सुगाळा लागून देत नाही. रक्ताचा एक थेंबही न सांडता हे अदृश्य योद्धे येणाऱ्या संकटाची पाळंमुळं खोदून काढतात. कडाक्याची थंडी असो वा वाळवंटातलं होरपळणारं ऊन, देशाच्या नकाशाबाहेर राहून हे लोक नकाशाचं रक्षण करतात. ज्या युद्ध घोषणा कधीच ऐकू येत नाहीत आणि ज्या विजयांचे सोहळे कधीच साजरे केले जात नाहीत, अशा गुप्त मोहिमांचा रॉ हा कणा आहे. भारतातली सगळ्यात पहिली गुप्त मोहीम कधी झाली, या रॉ संघटनेची स्थापना कशी झाली, त्यानंतर त्यांनी आतापर्यंत कोणत्या मोहिमा यशस्वी पार पाडल्या, या सगळ्याचीच इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ इंटरेस्टिंग झालाय त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे भारताची गुप्तचर संस्था रॉ ची निर्मिती भारतीय इतिहासातील एक महत्वाची आणि तितकीच गूढ वळण देणारी घटना आहे. स्वातंत्र्यानंतर भारताकडे स्वतःची एक बाह्य गुप्तचर संस्था नव्हती जी केवळ परदेशातील हालचालींवर लक्ष ठेवेल. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरो ही संस्था देशातल्या आणि बाहेरच्या अशा दोन्ही गोष्टींवर काम करत होती, पण तिची रचना ब्रिटिश काळातली होती. 1962चं भारत चीन युद्ध आणि 1965चं भारत पाकिस्तान युद्ध या दोन मोठ्या घटनांनी भारताला एका कठोर सत्तेची जाणीव करून दिली की आपल्याकडं शत्रूच्या गोटातली नेमकी माहिती वेळेवर पोहोचवणारी एखादी स्वतंत्र टीम नाही आहे. त्यानंतर 1965च्या युद्धात पाकिस्तानकडे किती दारुगोळा शिल्लक आहे याची अचूक माहिती जर भारताला असती तर युद्धाचा निकाल कदाचित काही वेगळाच लागला असता, कारण पाकिस्तानकडे त्यावेळी फक्त 1-2 दिवस पुरेल इतकाच साठा उरला होता. याच उणिवेमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका समर्पित परदेशी गुप्तचर संस्थेची गरज ओळखली आणि त्यातूनच 21 सप्टेंबर 1968 रोजी रॉचा जन्म झाला. या संस्थेची धुरा ज्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली ते व्यक्तिमत्व म्हणजे रामेश्वरनाथ काव. काव हे रॉचे पहिले अध्यक्ष बनले. त्यांनी केवळ 250 निवडक अधिकाऱ्यांसह आणि अवघ्या 2 कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या बजेटवर या संस्थेची उभारणी सुरू केली. RN काव हे अत्यंत कुशल, दूरदृष्टी असलेले आणि पडद्यामागून गेम करण्यात माहीर असलेले अधिकारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली रॉने सुरुवातीच्या काळातच आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. संस्थेच्या स्थापनेनंतर अवघ्या 3 वर्षात म्हणजेच 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात रॉने बजावलेली भूमिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. पाकिस्तान भारतीय हवाई दलावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे ही पूर्व सूचना रॉनेच दिली होती, ज्यामुळं मोठं नुकसान टळलं आणि भारताला युद्धाची प्लॅनिंग करणं आणखी सोपं झालं. रॉचा हा प्रवास फक्त यशाचा नव्हता तर अनेक राजकीय अदलाबदलीचाही होता. 1977 मध्ये मोरारजी देसाई यांचं सरकार आलं तेव्हा रॉ साठी कठीण काळ सुरू झाला. देसाईंचा या संस्थेवर काहीसा अविश्वास होता आणि त्यांना वाटत होतं की आणीबाणीच्या काळात या संस्थेचा वापर राजकीय कारणांसाठी झालाय. यामुळे त्यांनी रॉचं बजेट 50% कमी केलं आणि अनेक परदेशी मोहिमा थांबवल्या. या काळात RN काव यांनी राजीनामा दिला, त्यामुळे संस्थेच्या कामकाजात काही काळ शांतता राहिली. मात्र 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर रॉला पुन्हा उभारी मिळाली खरी, पण त्या जुन्या सुरात सुरू मिसळण्यासाठी संस्थेला पुढची 5 वर्ष घालवावी लागली. आतापर्यंत रॉने अनेक ऑपरेशन्स पार पाडली. त्यात सिक्कीमचं भारतात विलिनीकरण केलं, बांगलादेशची निर्मिती केली, ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन कॅक्टस आणि ऑपरेशन ब्लॅक टायगर. ऑपरेशन द ब्लॅक टायगर बद्दल सांगायचं झालं तर या ऑपरेशनचा मुख्य नायक होता रवींद्र कौशिक. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जन्म घेतलेला हा तरुण, ज्याच्या डोळ्यात अभिनयाची स्वप्न होती आणि जो रंगमंचावर आपली कला सादर करण्यात मग्न होता, त्याला नीतीनं भारताच्या संरक्षणाची सगळ्यात महत्वाची भूमिका दिली गेली. 1975 सालच्या एका संध्याकाळी लखनौच्या रंगमंचावर एका नाटकात चिनी सैनिकाची भूमिका साकारत असताना रॉच्या अधिकाऱ्यांच्या नजरेत तो भरला. तिथून सुरू झाला एका अशा प्रवासाचा श्रीगणेशा जो काळजाचा ठोका चुकवणारा होता. रवींद्र कौशिक यांना 2 वर्ष कठोर प्रशिक्षण देण्यात आलं. त्यांना उर्दू शिकवण्यात आली, मुस्लिम धर्मातील रीतिरिवाज आणि बारकावे समजून सांगण्यात आले आणि त्यांचं सुनता करून त्यांना पूर्णपणे मुस्लिम ओळखीमध्ये सामावून घेतलं. जेव्हा ते विशित होते तेव्हा त्यांना नबी अहमद शाकीर हे नवीन नाव देऊन पाकिस्तानच्या कराची शहरात धाडण्यात आलं. एका परक्या देशात शत्रूच्या गोटात स्वतःची नवीन ओळख निर्माण करणं हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं होतं. तिथे त्यांनी कराची विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि अत्यंत हुशारीने पाकिस्तानी सैन्यात भरती झाले. विचार करा, एक भारतीय तरुण पाकिस्तानच्या सैन्यात फक्त सामीलच झाला नाही तर आपल्या कर्तृत्वानं पदोन्नती मिळून तो मेजर पदापर्यंत पोहोचला. हे भारताच्या गुप्तचर यंत्रणेचं आजवरचं सगळ्यात मोठं यश होतं.
त्यांनी तिथल्या एका स्थानिक मुलीशी म्हणजेच अमानत सोबत लग्नही केलं आणि त्यांना एक मुलगाही झाला. पण त्यांच्या पत्नीलाही कधीच संशय आला नाही की आपल्या घरात राहणारा हा शाकीर प्रत्यक्षात एक भारतीय रॉ एजंट आहे. रवींद्र कौशिक यांनी पाकिस्तानच्या लष्करी हालचालींची, युद्धाच्या स्ट्रॅटेजीची आणि गुप्त कागदपत्रांची सगळी माहिती भारताला पुरवली. त्यांनी पाठवलेल्या माहितीमुळे भारताने अनेक वेळा पाकिस्तानचे मनसुबे धुळीला मिळवले. त्यांच्या या कामगिरीमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी इतक्या प्रभावित झाल्या होत्या की त्यांनी रवींद्र कौशिक यांना द ब्लॅक टायगर ही पदवी बहाल केली. ते खऱ्या अर्थानं एक वाघ होते जे शत्रूच्या गुहेत बसून शिकार करायचे, पण नीतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. 1983 मध्ये रॉने इनायत मसीह नावाच्या एका दुसऱ्या एजंटला कौशिक यांच्याशी संपर्क साधण्यासाठी पाठवलं. दुर्दैवानं इनायत सीमेवर पकडला गेला आणि पाकिस्तानी यंत्रणांनी केलेल्या छळामुळे त्यानं रवींद्र कौशिक याचं नाव उघड केलं. त्यानंतर कौशिक यांना पार्क येथील एका उद्यानातून अटक करण्यात आली. त्यानंतर सुरू झाला त्यांचा नरकवास. सियालकोटच्या तुरुंगात त्यांना 2 वर्ष अत्यंत क्रूर यातना देण्यात आल्या. लोखंडी सळ्या डागणे, नख उपटणे आणि मानसिक खच्चीकरण करणे हे प्रकार तिथं रोजचे होते. तरी या वाघानं भारताची एकही गुप्त माहिती शत्रूला दिली नाही. 1985 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, जिचं नंतर जन्मठेपेत रूपांतर झालं. त्यांनी तुरुंगातून आपल्या कुटुंबाला लिहिलेल्या पत्रांमध्ये आपली व्यथा मांडली होती. त्यांना जेलमध्ये असताना विचारलं होतं की ज्या देशासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं त्या देशाला आता माझी आठवण आहे का. त्यानंतर शेवटी 2001 मध्ये न्यूट्रिशन आणि फुफ्फुसांच्या आजारांमुळे मुलतानच्या तुरुंगात त्या क्रांतिकारकाचा अंत झाला. रवींद्र कौशिक यांचं बलिदान हे शब्दांच्या पलीकडचं आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली जेणेकरून भारताचा तिरंगा डौलानं फडकत राहावा. त्यांची ओळख कधीच जाहीर केली गेली नाही कारण गुप्तहेर नियमावलीत ते शक्य नसतं. पण भारतीयांच्या मनात द ब्लॅक टायगर कायमचा अमर झालाय. एका सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल असा हा सगळा थरार एका खऱ्याखुऱ्या नायकानं जीवात जीव असेपर्यंत अनुभवला आणि देशासाठी हसत हसत प्राणांची आहुती दिली. आजच्या काळात रॉ केवळ मानवी गुप्तचरांवर अवलंबून नाही तर सॅटेलाइट इमेजरी, सायबर इंटेलिजन्स आणि सिग्नल इंटेलिजन्स मध्येही ही संस्था आघाडीवर आहे. दहशतवादाचा नायनाट करणं आणि भारताच्या शत्रूंच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवणं हे रॉचं ब्रीद वाक्य आहे. धर्मो रक्षती रक्षितः म्हणजेच जो धर्माचं म्हणजेच कर्तव्याचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. भारताची रॉ यंत्रणा आजही पडद्यामागून काम करत असून कोट्यावधी भारतीयांच्या शांत झोपेसाठी अहोरात्र झटते आहे. या संस्थेबद्दलची अनेक ऑपरेशन्स आजही गुप्त आहेत आणि कदाचित ती कधीच समोर येणार नाहीत कारण गुप्तचरांचं हे यश शांततेत असतं आणि त्यांचं देशासाठीचं बलिदान हे निनावी असतं. या देशासाठी बलिदान देणाऱ्या गुप्तहेरांना आणि रॉ एजंट्सला आदरयुक्त सॅल्यूट. बाकी मंडळी, तुम्हाला कोणत्या ऑपरेशन्स बद्दल अधिक माहिती हवी का आणि त्याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.